नमस्ते मंडळी, वेलकम बॅक. हे बघा, मी पालेभाजी बनवलेली आहे. याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर आता स्टार्ट करूया. तुमचा दिवस चांगला मस्त आनंदीचा जावं, बाप्पाचरणी प्रार्थना. हे मी कांदा, लसूण, हिरवी मिरची भाजत आहे आणि लाल करून घेतलेला आहे. टमॅटो पण 2 मिनटं परतून घेणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे हिंग टाकले, हळद टाकलेली आहे मी. आणि मंडळी, आईवडिलांची काळजी नक्कीच घ्या प्लीज. मी रिक्वेस्ट करत आहे, आईवडिलांची काळजी घ्या. 2 मिनटं परतून घेतलं आणि आता 5 मिनटं त्याला शिजून दिलेलं आहे. टमॅटो शिजलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. तर मंडळी, टमॅटो शिजलेले आहेत. आता मी पालेभाजी घालत आहे. पहिली थोडी भाजी घातलेली आहे. आता मिक्स करून घ्यायचं आणि अजून जे राहिलेली पालेभाजी आहे ते पण घालत आहे. हे बघा, याला मी 4 ते 5 मिनटं असंच भाजून देणार आहे, फिरून घेणार आहे यामध्ये. आणि नंतर मसूर डाळ घालणार आहे, कारण भाजी शिजून कमी होते. असंही बनवू शकता, पण मी कमी होईल म्हणून थोडीशी जास्त पाहिजे म्हणून मी मसूर डाळ घातलेली आहे. तर हे बघू शकता, छान बनते, मस्त बनते. मसूर डाळ घालून पण यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकतात. मसूर डाळ नाही घालायची, शेंगदाण्याचं कूट टाकायचे पालेभाजीमध्ये. तो पण पद्धत खूप मस्त होते. तर हे बघा, अर्धी शिजली, पण मी तुम्हाला बोलली नाही. मी ह्याला उघडं शिजवते कारण काळी पडत नाही म्हणून. अगर झाकून तुम्ही शिजवलं तर काळी पडणार भाजी. तर हे बघा, सुकलं पाणी पूर्ण. बघू शकता तुम्ही, आपली खाण्यासाठी भाजी तयार आहे. हे बघा, या मंडळी जेवायला. आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तयार झाली आहे भाजी. तर आपण मंडळी, भाजी झाल्यानंतर ज्वारीची भाकरी तयार करत आहे, मी बनवत आहे इकडे, बघू शकता. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी पालकाची भाजी बनवलेली? त्यामध्ये काय कमी होतं का बरोबर बनवली? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ज्याने माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं त्यांना मी मनापासून त्यांच्या आभारी आहे. धन्यवाद खूप. हे बघा, टम्मा फुगली ज्वारीची भाकरी. थोडीशी जळली आहे. ते लोखंडाच्या तव्यावर असंच जळते थोडी. बघू शकता तुम्ही. कच्ची पण राहायला नाही पाहिजे. कच्ची राहिल्यानंतर पोट दुखतो. ज्वारीची भाकरी छान मस्त भाजायला पाहिजे. टम्मा फुगली की नाही मंडळी भाकरी बघा ज्वारीची. तर मंडळी, आईवडिलांची काळजी घ्या. चला, 2च भाकऱ्या घातल्या, जास्त घातलेली नाही. तर आता मी माझ्या मुलाला जेवायला देणार आहे. हे बघा, मी वाढून घेत आहे. तर मंडळी, आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. या जेवायला मंडळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. काळजी घ्या तब्येतीची आईवडिलांची. तर या जेवायला मंडळी. हे बघा, बाय बाय, टेक केअर.